देख रहे हैं VS नेशन, आपका अपना हिंदी न्यूज चैनल। दोस्तों, हाल ही में मुंबई के मलाड में राजोरा बैंकेट हॉल में डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संगठन का एक विशेष बैठक हुआ, जहां पर इसके संस्थापक राजा माने का जन्मदिन भी सेलिब्रेट किया गया। राजा माने को हैप्पी बर्थडे सबने कहा और उन्हें सैस पहनाकर, उन्हें ब्रॉन्ज लगाकर किंग का स्टिक देकर केक कटिंग किया गया। इस अवसर को संगीतमय बनाने के लिए गायक अमित भारद्वाज ने कुछ नगमे भी गाए। कार्यक्रम का सूत्र संचालन वरिष्ठ पत्रकार, लेखक, निर्माता, निर्देशक देवेंद्र खन्ना ने किया। इस मौके पर विशेष रूप से मुंबई के धड़क कामगार संगठन के नेता और लोकप्रिय पत्रकार अभिजीत राणे भी उपस्थित हुए। समाज सेवक प्रशांत काशिद भी यहाँ उपस्थित हुए और भी बहुत सारे पत्रकारगण यहाँ दिखाई दिए। इस अवसर पर मुंबई के अध्यक्ष संजय भैरे सहित कई लोगों ने अपने मनोगत व्यक्त किए। राजा माने ने भी अपने प्रवास और संगठन की विशेष प्रशंसा करते हुए कई जानकारियां दी। देखते हैं एक रिपोर्ट। माने साहब की जितनी भी तारीफ करें हम कम है, क्योंकि पत्रकारों को लेके ऐसे महाराष्ट्र लेवल पे कोई संस्था थी नहीं। इन्होंने संस्था बनाई और वो भी महाराष्ट्र में तो कामयाब हो गई। अभी पूरे भारत में उसका विस्तारीकरण हो रहा है। सब लोग जुड़ रहे हैं और सब अपनी अपनी तरफ से प्रयास कर रहे हैं कि ज्यादा ज्यादा लोगों को जोड़ा जाए और पत्रकारों की जो भी समस्या है उसका निवारण किया जाए। क्योंकि आजकल क्या है, डिजिटल वालों को लोग कई जगह भगा भी देते हैं, मतलब रिस्पॉन्स नहीं देते हैं, जो सम्मान मिलना चाहिए वो नहीं देते। उसके लिए राजा माने साहब हमेशा प्रयास कर रहे हैं और आगे भी करते रहेंगे। बहुत सारी मुझे लगता है अजीत अपना दादा से भी बात हुई, उनकी बहुत सारे विषयों पे बहुत सारे काम अभी हमारे होने वाले हैं। शायद हमें भी एक पहचान मिलेगी। और मुंबई में अगर हम बात करें तो संजय भैरे साहब हमेशा प्रयास करते रहते हैं और सभी को, जो लोग नहीं भी आते हैं उनको भी जोड़ने की कोशिश करते हैं, हमेशा बुलाते रहते हैं। हालांकि लोगों के पास समय कम है, फिर भी लोग जब भैरे साहब कुछ करते हैं तो सब एक आवाज पर यहाँ खड़े होते हैं। और इस तरह के जो भी कार्यक्रम हो, जो भी आयोजन हो, तो डायरेक्ट केक कटिंग का हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे टू, हैप्पी बर्थडे टू यू। बोलने के लिए बोलो ना, कोई बोलो ना, ही संघटना स्थापन करण्यामागे आपला उद्देश हा होता की आज डिजिटल पत्रकारांना कुठल्याही प्रकारचं कायदेशीर स्वरूप नाही। डिजिटल जर्नलिस्ट ची डेफिनिशन आज शासन दरबारी ठरलेली नाही किंवा समाजात देखील याला पत्रकार म्हणून का स्वीकारायचं याविषयी भूमिका समाजाची आणि सरकारची ठरलेली नाही आणि ती ठरवलीच पाहिजे। या भूमिकेतून आपली संघटना आणि आपण सर्वजण काम करतोय। आपल्याला यात बरंचसं यश आलेलं आहे। पहिलं तर महाराष्ट्र शासनानं कॅबिनेट मध्ये ठराव करून डिजिटल मीडिया, रेडिओ आणि इलेक्ट्रॉनिक्स या तिन्ही माध्यमांना वर्किंग जर्नलिस्ट म्हणून केंद्र सरकारनं मान्यता द्यावी, अशा प्रकारचा प्रस्ताव महाराष्ट्र शासनानं केंद्र सरकारकडे पाठवलेला आहे। त्याचबरोबर आपल्या महाराष्ट्राचं डिजिटल मीडिया धोरण, डिजिटल मीडिया पॉलिसी ही तयार झालेली आहे। त्याचा ड्राफ्ट तयार आहे आणि ती देखील लवकरच जाहीर होईल। ती जाहीर झाल्यानंतर आपल्याला नक्की आपल्या पोर्टलचं कायदेशीर अस्तित्व काय आहे, त्याचा संपादक म्हणून माझं अस्तित्व काय आहे, आपल्या YouTube चॅनलचं नक्की महाराष्ट्र शासनाच्या नियमामध्ये, कायद्यामध्ये अस्तित्व काय आहे, केंद्र सरकारच्या कायद्यामध्ये काय अस्तित्व आहे, हे लवकरच स्पष्ट होईल आणि त्याचा फायदा असा होईल की आपल्याला समाजात आणि कायद्याच्या चौकटीत पत्रकार म्हणून मान्यता मिळेल। ही मान्यता मिळत असताना ज्या पद्धतीनं आज दैनिकांना, साप्ताहिकांना माहिती खात्यामार्फत, केंद्र सरकारच्या DABP खात्यामार्फत जाहिराती दिल्या जातात, त्या जाहिराती देखील पुढच्या काळात आपल्याला मिळायला सुरुवात होईल।
ज्याप्रमाणे देशात राजस्थान सरकारनं डिजिटल मीडियाच्या बाबतीत आणि डिजिटल मीडियाला दिल्या जाणाऱ्या जाहिरातींबाबतीत एक धोरण स्वीकारलं. त्यांनी फॉलोअर्स आणि सबस्क्रायबर्स यांची वर्गवारी केली आणि अ ब क ड ई ज्या पद्धतीनं प्रिंटमध्ये अ वर्ग दैनिक, ब वर्ग दैनिक असे कॅटेगरीज महाराष्ट्र शासनानं केलेले आहेत, त्या पद्धतीनं त्यांनी करून 1 वर्षापूर्वी तिथं डिजिटल मीडियाला जाहिराती देणं देखील राज्य सरकारनं सुरू केलेलं आहे. त्याच धर्तीवर महाराष्ट्रानं देखील धोरण स्वीकारावं अशा प्रकारची मागणी घेऊन आम्ही सर्वजण, मग त्यात संजय होते, वाघोले होते, राज्यातले सर्व पदाधिकारी होते, सदस्य होते, आपण शासनाकडे पाठपुरावा केला आणि आपल्या पाठपुराव्याला बरंचसं यश आलेलं आहे. फक्त आता पदरातच पडायचं बाकी आहे. त्या पार्श्वभूमीवर मला वाटतं की या पुढच्या काळात जो इंटरनॅशनल लेवलला, नॅशनल लेवलला मेन स्ट्रीम म्हणून डिजिटल मीडिया पुढे येतोय, त्या मीडियाच्या संघटनेत सहभागी होण्यासाठी आपण सज्ज झालं पाहिजे. जे सदस्य नाहीत त्यांना म्हटलं पाहिजे की हो तुम्ही या. हे येण्यामाग केवळ आपल्याला शक्ती प्रदर्शन करायचं नाही, आपल्याला भपकेबाजी करायचं नाही, आपल्याला दिखाऊपणा बिलकुल करायचा नाही, तर आपल्याला या माध्यमातून पुढच्या 5-25 वर्षात मुंबई आणि राज्यात डिजिटल पत्रकारांच्या वाटचालीची दिशा कशी असेल याची भूमिका आणि धोरण नक्की करायचंय. हे इतकं आपल्याला आता आपण खूप लाईटली घेतोय, परंतु हे लाईटली घेण्या इतकं सोपं क्षेत्र नाही. कारण आता AI आर्टिफिशियल इंटेलिजन्स येत्या 3-4 महिन्यात डिजिटल पत्रकारितेवर अक्षरशः हावी होईल की ज्याचा प्रभाव हा समाजाच्या प्रत्येक क्षेत्रावर पडेल आणि त्यावेळी आपण भांबावून जाऊ की नक्की पोलिसांनी विचारलं तर काय उत्तर द्यायचं, कोर्टाने विचारलं तर काय उत्तर द्यायचं, समाजानं विचारलं तर काय उत्तर द्यायचं आणि आपल्या टीमनं विचारलं मी काय करू तर काय उत्तर द्यायचं. ही सगळी उत्तरं शोधण्याचं काम पुढच्या काळात आपल्याला करावं लागेल आणि ते काम सोपं व्हावं यासाठी संघटना म्हणून आपण सगळेजण काम करतोय. इथं कुणीही नेता नाही, इथं कुणीही मोठा नाही, आपण सगळे सारखे आहोत. आता वाढदिवसाच्या निमित्तानं प्रत्येकानं शुभेच्छा दिल्या. मी सर्वांचा मनापासून ऋणी आहे. मी प्रत्येकाचा कृतज्ञता व्यक्त करतो. हमारी ये रिपोर्ट अच्छी लगी हो तो हमारा चैनल सब्सक्राइब करें, लाइक करें, शेयर करें और बेल आइकन दबाना ना भूलें.